प्रेमाच्या अलीकडे सुद्धा एक नातं असतं. ते नातं कायम आयुष्यात असावं, आयुष्यभर टिकावं असं वाटत असतं. माझं आणि राजवर्धन सरांचं नातं असंच आहे. ते असं तुटू नये असं वाटतं. माझं आणि राजवर्धन सरांचं नातं सुद्धा असंच आहे. ते असं तुटू नये असं वाटतं. बरं तसं तर तसं मग, पण कर ना एकदा फोन. नको, तात्यांच्या इच्छेविरुद्ध मी काहीही करणार नाही. ज्या दिवशी तात्या स्वतः माझ्या हातात फोन देतील आणि मला म्हणतील फोन कर, तेव्हाच मी फोन करेन. अगं पण ताई, दोन्ही गोष्टी एकत्र कशा जमतील मग? तुला त्यांच्याशी बोलल्याशिवाय करमतही नाहीये आणि तुला तात्यांचं मनही दुखवायचं नाहीये. आता काय करायचं? वाट बघायची, तात्यांचा राग निवळण्याची. बर ठीक आहे, बसा मग वाट बघत. ए ताई, तू एक काम कर ना, तू पत्र लिही ना. पत्र? हो पत्र, बेस्ट आयडिया आहे. हे बघ, तात्यांनी तुला फोन करायला मनाई केलीये, पत्र लिहायला नाही ना. आणि त्या राजवर्धन सरांना तुझ्या मनात आत्ता काय चालू आहे हे कळणं महत्वाचं आहे. त्यामुळे तू पत्र लिही, म्हणजे त्यांना कळेल. ठरलं, उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम हे करायचं. तू पत्र लिही, मी पोस्ट करते. स्पीड पोस्ट करते हवं तर, किंवा प्रायव्हेट कुरिअरने पाठवते, म्हणजे संध्याकाळपर्यंत पोहोचून जाईल. पण तू उद्या पत्र लिहायचं म्हणजे लिहायचंच. वहिनी, अहो तिथे काय करताय तुम्ही? माझं सगळं करून झालंय. मी मस्तपैकी साजूक तुपातला शिरा सुद्धा केलाय. या ना इथे. वहिनी, तुम्ही ना आता तुमची तब्येत सांभाळा आणि कसली काळजी करू नका. मी आहे ना घर सांभाळायला. अरे राज, आलास तू? ये, हे बघ मी साजूक तुपातला शिरा केला आहे, खा. आणि सानियाने ना मस्त रेस्टॉरंट स्टाईल पोहे केलेत. हे घे, खाऊन बघ, आवडेल तुला. फालतू झालाय. तुझ्या हाताला आईच्या नखाचीही सर येणार. मी करू का तुझ्यासाठी राज? अजिबात नको. तुझ्या हातचं काही गोडच लागणार नाही. आपला काही संबंधच नाही ना आता. राज, अरे तू काय बोलतोय? तुला म्हंटल होतं ना, मी आता असाच वागणार. सहन होत असेल तर बघ, नाहीतर सवय करून घे. याला जास्त चव आहे. बघ जमलं तर. राज, असा काय हा? या परक्या कावेरीसाठी स्वतःच्या आईशी असं वागतोय. हे जरा अतीच झालं. कावेरी जरी परकी असली ना, तरी तुमच्यापेक्षा माणूस म्हणून खूप मोठी आहे ती. कावेरी सारख्या मुलीला समजून घ्यायला तुमच्यासारख्या माणसांना कैक जन्म घ्यावे लागतील.